लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस. आजच्या लेखात आपलं मनःपूर्वक स्वागत. सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. यूट्यूब श्रोते हो, सध्या एफडीए खातं चर्चेत आले आहे. महाराष्ट्र सरकारने तुकाराम मुंढे यांची एफडीएवर आयुक्त म्हणून नियुक्ती केली. 21 वर्षांतील त्यांची 25 वेळा बदली झाली. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लोकांना शुद्ध अन्न आणि औषध द्यायचे ठरविले. त्यानंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये 53 धाडी टाकण्यात आल्या. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे, भेसळयुक्त खवा, पनीर, गुटखा, प्रतिबंधक तंबाखू आणि परवाना नसलेली औषधे अशा लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे एफडीएने अचानक धाडी टाकल्या. त्यानंतर पतंजली संबंधित औषध कंपनीवर धाड टाकण्यात आली. संबंधित औषधांच्या जाहिरातींवर आणि नियमांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. 73 लाख रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. एफ म्हणजे फक्त, डी म्हणजे दिवाळी आणि ए म्हणजे येणार. एफडीएसारखं खातं पूर्वी फक्त दिवाळीत सक्रिय असायचं. खवा आणि तुपाच्या जप्तीच्या बातम्या तेवढ्याच वाचायला मिळायच्या. खरं सांगायचं झालं तर तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी जर प्रत्येक खात्यामध्ये असतील तर महाराष्ट्राचे चित्र काय असेल याची कल्पना करा. राज्याला सत्याच्या वाटेवर चालणारे अधिकारी पाहिजे. कारण त्यांना चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायला आवडत नाही. ते कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात आणि राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. भेसळयुक्त दूध, खवा आणि पनीर सापडले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. सध्या दूध व्यवसाय अडचणीत आहे. जनावरांच्या खुराकाच्या किमती वाढल्या आहेत, दवाखान्याचा खर्च वाढला आहे आणि दुधाला 38 रुपये बाजारभाव मिळत असल्यामुळे काहीच शिल्लक राहत नाही. दुधात भेसळ असल्यामुळे पुरवठा जास्त होतो आणि ओरिजिनल दूध कमी पडते. लोकांना भेसळयुक्त दूध खावे लागत आहे. आपल्या राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. सर्वांना बारामाही पाणी नाही, दुष्काळी भाग जास्त आहे, जमीन कमी आहे आणि अल्पभूधारकांची संख्या जास्त आहे. शासनाची धोरणं शेतकरी हिताची नाहीत. दुधाची भेसळ थांबविली तरच दुधाला चांगला बाजारभाव मिळेल. शेतकरी व शेतमजूर 2-4 गायी पाळतील. चारा घरपोच उपलब्ध होतो आणि मुरघास बनवून वर्षभराचा चारा साठवता येतो. दुधाला योग्य बाजारभाव मिळाला तर तरुण रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करणार नाहीत. दुष्काळी भागातील जनतेला हाताला काम मिळेल. दूध उत्पादन वाढले की खरेदीदारांनाही दूध उपलब्ध होईल आणि तेही भेसळ करणार नाहीत. शेती आणि मजुरी करून काय राहतंय? वादळ, वारा आणि पावसामुळे भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले. कांद्यालाही चांगला भाव मिळत नाही. दूध उत्पादक शेतकरी, तुम्ही मुंढे साहेबांच्या पाठीमागे उभे रहा. त्यांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील आणि गोपालकांची संख्या वाढेल. गाय ही गोरगरिबांची माय असते. दुधावरची साय असते. गाय शेतकऱ्यांच्या घरची लक्ष्मीचे पाय असते. निश्चितपणे एफडीए खात्यात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सुधारणा झालेली दिसेल. मुंढे साहेब एफडीएचा चेहरा मोहरा बदलतील. जनतेला सांगू इच्छितो, सत्याच्या वाटेवर चालताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका. प्रिय मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर प्रेमाचा एक लाईक नक्की करा. तुमच्या मनातील भावना आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी लेखांचा सुवास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या परिवाराचा एक भाग बना. तुमचे प्रेम
आशीर्वाद आणि सहकार्य हेच आमच्यासाठी प्रेरणेचे खरे स्रोत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर लेखासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.